नमस्कार. दरीत पडल्यानंतर सरकारचं नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी कान्हा आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो. तिथे गेल्यावर कान्हाने विचारपूस केल्यावर कान्हाच्या लक्षात येतं की आपल्या घरी आलेला तो हवालदार आणि तो इन्स्पेक्टर मुळात अस्तित्वातच नाही आहेत. म्हणजे आपल्या घरी आलेले पोलीस हे डमी होते. तर पण असं सगळं कोण करू शकतं? असं करणारी व्यक्ती म्हणजे सरकार. पण सरकार तर दरीत पडली आहे, मग हा प्लॅन कोणाचा, असा विचार कान्हाच्या मनात आलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय थेट कान्हाला आता किरणचा फोन आलेला असतो. किरणचा फोन कान्हा उचलतो. किरण बोलू लागतो, काय कान्हा, अरे आहेस कुठे तू? त्यावर कान्हा म्हणत असतो, किरण मला एक गोष्ट कळत नाहीये. त्यावर किरण म्हणत असतो, मला माहिती आहे तू त्या सरकारचा विचार करतोयस ना. त्यावर कान्हा म्हणत असतो, नाही, मी सरकारचा विचार करत नाहीये, तर आपल्या घरी आलेल्या पोलिसांबद्दल विचार करतोय. त्यांना नेमकं कोणी पाठवलं असेल? त्यावर किरण म्हणतो, का पण? त्यावर कान्हा म्हणत असतो, कारण ते दोघं डमी होते. त्यांची नावं मुळात अस्तित्वातच नाही आहेत. त्यांना कुणीतरी पाठवलं होतं. त्यावर किरण म्हणत असतो, कान्हा नक्कीच सरकारचा प्लॅन असणार हा. त्यावर कान्हा म्हणत असतो, पण किरण स्वतः सरकार दरीत पडली आहे आणि मग ती त्यानंतर हे कसं काय मॅनेज करू शकते? त्यावर किरण म्हणत असतो, कान्हा बघ, थोडा विचार कर. बहुतेक असं असू शकतं दरीत पडलेली व्यक्ती सरकार नसून तुझी सासू असेल तर. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा म्हणत असतो, काय? त्यावर किरण म्हणत असतो, हो, कारण त्या दोघी सेम टू सेम दिसतात. आणि सरकारने जर स्वतःच्याच बहिणीला दरीत लकटलं असेल आणि त्यानंतर स्वतः तेजस्विनी म्हणून राहत असेल तर. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा म्हणत असतो, किरण तुझं म्हणणं अगदीच चुकीचं नाहीये. त्यावर किरण म्हणत असतो, मग आता काय करायचं ठरवलंयस? त्यावर कान्हा म्हणत असतो, आधी मला भेट. त्या दोन पोलिसांचा त्या दोन डमी पोलिसांचा छडा लावला पाहिजे. त्यांच्याकडनंच आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल ज्याने या दोघांना मॅनेज केलं होतं. त्यावर किरण म्हणत असतो, थांब जरा, पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये मी पोहोचतोय, त्यानंतर आपण बसून बोलूया. इकडे आपण पाहतोय घरात परशू हा सखीला म्हणत असतो, सखी बरं झालं ती सरकार खोल दरीत कोसळली, मेली असेल तर बरं होईल. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काका अरे असं का बोलतोयस तू? शेवटी माझी मावशी होती ती. त्यावर परशू म्हणत असतो, अगं हो होती, पण तिला कोणाबाबतही अजिबात दयामाया नव्हती. ती स्वतःच्या कर्माने गेली आहे सखी. हे सगळं तिथे असणाऱ्या सरकारने म्हणजेच तेजस्विनीच्या रूपात असलेल्या सरकारने ऐकलेलं असतं आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती स्वतःशी बोलत असते, परशू तुला खूप मस्ती आहे ना, फक्त काही दिवस थांब. नाही तुझी मस्ती उतरवली ना तर नावाची सरकार नाही मी. नाही तुझ्या सालपाट काढले तर नावाची सरकार नाही मी. अशातच आपण पाहतोय 15-20 मिनिटानंतर आता किरण कान्हाला भेटलेला असतो आणि मग दोघं बसून प्लॅन तयार करतात. त्या प्लॅननुसार आता त्यांनी थेट पोलिसांच्या मदतीने त्या दोन डमी पोलिसांना पकडलेलं असतं. आणि त्यानंतर कान्हा त्या दोन डमी पोलिसांना चांगलंच तुडवतो, फटकवतो, चांगलं सोलपटवून काढतो. आणि मग ते डमी पोलीस बोलू लागतात, का मारताय तुम्ही एवढं? त्यावर कान्हा म्हणत असतो, कुणी पाठवलं होतं तुला पोलीस बनवून द्यायला? सांग. त्यावर तो लगेचच सगळं काही सांगतो. ॲक्च्युअलमध्ये आम्हाला एका बाईने सगळं हे करायला भाग पाडलं, पण आम्ही तिचा चेहरा पाहिलेला नाहीये, पण तिचा फोन नंबर माझ्याकडे आहे. तिने त्याच फोनवरून सगळं करायला सांगितलं आणि या सगळ्याचे तिने मला 1,00,000 रुपये देण्याचे कबूल केले आहेत. त्यावर कान्हा म्हणत असतो, काय फोन नंबर आहे सांग. आता कान्हाने तो फोन नंबर चेक केलेला असतो तर तो फोन नंबर सरकारचा निघालेला असतो. आणि अशातच कान्हाला किरण म्हणत असतो, पाहिलंस कान्हा, मी तुला बोललो होतो ना, हे सगळं कांड त्या सरकारचं आहे. त्यावर कान्हा म्हणत असतो, म्हणजे किरण तुला असं म्हणायचंय का आता घरी जी बाई आहे ती तेजस्विनी मॅडम नसून सरकार आहे?
त्यावर कानाला किरण म्हणत असतो हो. आणि अशातच आपण पाहतोय थेट काना म्हणत असतो किरण चल, मग आत्ताच्या आत्ता आपल्याला घरी जायला पाहिजे. तिथे बेबी सरकार एकट्याच आहेत. उगाच त्या सरकारने काही गडबड केली तर भारी पडायचं आपल्याला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नेमकं काय बोलावं हेच किरणला कळत नसतं. अशातच आपण पाहतोय आता त्या दोन पोलिसांना तुडवत तुडवत कानाने आपल्या गाडीत भरलेलं असतं आणि थेट गाडी आपल्या बंगल्याकडे नेलेली असते, म्हणजेच सखीच्या घराकडे. इकडे आपण पाहतोय आता सखी तिच्या बेडरूममध्ये असते आणि ही जी सरकार असते ही परशूला फटकवण्यासाठी, चाकूने वार करण्यासाठी किचनमधून चाकू हातात घेऊन हॉलमध्ये आलेली असते. आणि ती म्हणत असते, परशू माझ्या बाबतीत इतकं वाईट बोलतोस तू, आता तर या चाकूने भोसकून तुला जखमीच करणार मी. अशातच आपण पाहतोय आता कान्हा धावत धावत थेट हॉलमध्ये शिरतो आणि या सरकारच्या हातातला चाकू बघून लगेचच कान्हा म्हणत असतो, काय चाललंय तुमचं हे. त्यावर लगेचच आता ही जी सरकार असते ती पुन्हा एकदा तेजस्विनीच्या पद्धतीने नाटकं करायला सुरुवात करते. त्यावर कान्हा म्हणत असतो, बस करा तुमची नाटकं. मी तुम्हाला बरोबर ओळखलंय. तुम्ही तेजस्विनी मॅम नाही आहात, तुम्ही सरकार आहात. हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी सरकार असते ती मनातल्या मनात बोलत असते, या कानाला नेमकं कसं कळलं की मीच सरकार आहे. त्यावर लगेचच आता ही जी सरकार असते ती नाटकं करायला लागते. कान्हा काय झालंय तुला, का वागतोयस तू असा. त्यावर कान्हा म्हणत असतो, तुमच्या नाटकाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. प्लीज अशा पद्धतीचं नाटक करून तुम्ही जे काही सखीच्या मनात पेरायचा प्रयत्न करताय ना ते तुम्ही करू शकता, पण माझ्या मनात नाही, कारण मी तुम्हाला चांगलंच ओळखलंय. त्यावर ही सरकार असते ती बोलू लागते, नाही कान्हा चुकतोयस तू. मी खरंच सरकार नाहीये, मी आहे तेजस्विनी. दरीत पडली ती माझी बहीण सरकार, जिला तुम्ही आत्तापर्यंत सरकार सरकार म्हणून बनत होतात, ती माझी बहीण मनस्विनी. त्यावर लगेचच आता बेडरूममधून सखी बाहेर येते. ती म्हणत असते, कान्हा काय चाललंय तुझं, तू आईला काय त्रास देतोयस आणि आईला तू सरकार म्हणून हाक का मारतोयस. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार खरंच काय गोष्टी तुमच्या लक्षात आल्या नसतील, पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या बाजूला जी बाई उभी आहे ना ही दुसरी तिसरी कोणी नसून ही स्वतः सरकार आहे. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काय. त्यावर कान्हा म्हणत असतो, हो. त्यावर सखी म्हणत असते, म्हणजे त्या दरीत पडली ती माझी आई. त्यावर कान्हा म्हणत असतो, हो, दुर्दैवाने त्या तेजस्विनी मॅडम होत्या. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, नाही कान्हा तू काहीतरी चुकतोयस. आई खरं सांग कोण आहेस तू. त्यावर ही सरकार नाटकं करू लागते, अगं सखी समजव ना तुझ्या नवऱ्याला, असं का वागतोय तो. अगं मी तुझी आई तेजस्विनीच आहे, दरीत पडली ती सरकार. त्यावर कान्हाला सखी समजवण्याचा प्रयत्न करते, पण कान्हा सखीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. कान्हा म्हणत असतो, कितीही तू माझ्या मागे लाग, पण या बावट बाईला मी सहजी सोडणार नाही, कारण हिच्यामुळेच माझ्या आयुष्याची वाट लागली. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कान्हा म्हणत असतो, थांबा, तुम्ही ना असं नाही ऐकणार. आता बघा कसं तुमचं बिंग फोडतो. 4 चौघात तुमचं बिंग फोडल्याशिवाय तुम्हाला अजिबातच तुमची मस्ती उतरणार नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हाने किरणला आवाज दिलेला असतो, किरण आत्ताच्या आत्ता त्या 2 नालायकांना घेऊन ये. तेवढ्यात आपण पाहतोय ही जी सरकार असते ती मनातल्या मनात बोलत असते, हा कान्हा नेमकं कोणाला आणायला सांगतोय. तेवढ्यात आपण पाहतोय किरणने गाडीतून आणलेल्या 2 नकली पोलिसांना चांगलंच फटवत तुडवत आतमध्ये आणून हॉलमध्ये लकटलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता सखी बोलू लागते, कान्हा अरे हे तर ते इन्स्पेक्टर आणि हवालदार आहेत ना, जे आपल्या घरी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आले होते. त्यावर किरण म्हणत असतो, हो सखी अगदी बरोबर ओळखलंस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय सखी म्हणत असते, मग या दोघांची अवस्था अशी का केलीत तुम्ही, या दोघांना भरपूर मारल्यासारखं वाटतंय. त्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, कारण ही दोघं खरी पोलीस नाही आहेत, हे दोघं डमी आहेत, डमी, आणि यांना सरकारने इथे पाठवलं होतं. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, कान्हा चुकतोयस तू,
सरकार जर आता या जगातच नाहीये तर खरंच सरकार या दोघांना खरंच पाठवू शकते का, याचा तरी विचार करायचा तू. त्यावर लगेचच आता काना म्हणत असतो, सखी मॅडम परत एकदा तुम्ही चुकताय. तुमच्या बाजूला जी बाई उभी आहे ना, ती तुमची आई तेजस्विनी नाही आहे, ती तुमची मावशी म्हणजे सरकार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, काय? त्यावर लगेचच आपण पाहतोय काना म्हणत असतो, हो ना. अशातच आपण पाहतोय किरण त्या नकली पोलिसांना फटकवतो आणि म्हणत असतो, बोला काय ते खरं सांगा. त्यावर तो नकली पोलीस म्हणत असतो, खरं तर आम्हाला या कामाचे 1,00,000 रुपये देण्याचे कबूल केले होते आणि तेही या सरकार बाईने आम्हाला फोन करून सांगितलं की सगळं असं असं करा. आम्ही केलं आणि त्यानंतर आमचा फोन उचलत नव्हती. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सखी म्हणत असते, खोटं बोलताय तुम्ही माझ्या आईला बदनाम करण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने वाकून तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही की तुम्ही खरं बोलताय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता त्या नकली पोलिसांनी आपल्या मोबाईलवर आलेल्या कॉल संदर्भातलं रेकॉर्डिंग सखीला ऐकवलेलं असतं, ज्यात स्पष्टपणे असं ऐकायला येत असतं की मी सरकार बोलतोय आणि मी सांगते तसंच करायचं. हे सगळं आता तेजस्विनी आणि मनस्विनीच्या गोष्टी आता सखीला पटतात आणि सखी लगेचच म्हणत असते, अच्छा म्हणजे माझ्या बाजूला उभी आहे ती माझी आई नसून माझी मावशी म्हणजेच मनस्विनी म्हणजेच सरकार. त्यावर लगेचच आपण पाहतोय ही जी सरकार असते ती आता एकदम सोज्वळ भाषेत बोलत असते, सखी सखी प्लीज असं करू नकोस. तुला चांगलंच माहिती आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तरीही तू माझा विचार जर नाही केलास ना तर खरंच आय एम सो सॉरी. मी यापुढे तुझ्याशी काहीच बोलणार नाही. पण तू मला सोडून कुठे नको जाऊ सखी. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सखीला सरकार जवळ घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणत असते, सखी चुकतेस तू. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी आई आहे, आई. इकडे आपण पाहतोय आता कान्हा हा आतमध्ये शिरलेला असतो आणि सरकारचा हात धरतो आणि म्हणत असतो, चला या घरातला हा तुमचा शेवटचा दिवस. त्यावर लगेचच आता ती सरकार असलेली म्हणत असते, ए कान्हा हात सोडा, जास्त शहाणपणा करायचं नाही. या संपूर्ण साम्राज्यावर आता फक्त माझी नजर आहे. या साम्राज्याला चालवण्यासाठी माझ्यासारखा तीक्ष्ण माणूस हवा आहे. हे सगळं आता तो छातीठोकपणे बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतोय छातीठोकपणे बोलणाऱ्या या कान्हाला आता शेवटी त्या कान्हाची मैत्रीण ती बोलत असते, काय झालं तरी मी मात्र आता माझ्या बाबतीतला विचार करणं मागे हटणार नाही. आणि तेवढ्यात किरणने खऱ्या पोलिसांना बोलवून आणलेलं असतं आणि खऱ्या पोलिसांसमोर या सरकारची चांगलीच पोलखोल केलेली असते. खरे पोलीस सरकारची धरपकड करतात आणि त्यानंतर तिथे असलेल्या नकल्या पोलिसांना पण बेड्या ठोकतात. पोलिसांची खरी व्हॅल्यू खराब करण्याचं काम करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी चांगलंच फटकवलेलं असतं. बराच वेळ आता हे सगळं सुरू असताना काय करायचं असा विचार आता तिथे असलेल्या सखीच्या मनात आलेला असतो आणि सखी लगेचच म्हणत असते, जा जा ना माझ्या आयुष्यातून निघून. का का सतत मला छळत असतेस तू. असं तसं आता सखी समोर असलेल्या सरकारला सडेतोड बोलत असते. सरकार म्हणत असते, असं का वागतेस तू सखी. मी तुझी आई तेजस्विनीच आहे. दरीत पडली ती माझी बहीण म्हणजेच मनस्विनी, जिला तुम्ही सरकार म्हणून ओळखता. त्यावर लगेचच कान्हा म्हणत असतो, आता होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यावर लगेचच आता समोर असलेली सरकार म्हणत असते, कान्हा कान्हा काय करणार आहेस तू. त्यावर कान्हाने लगेचच असं म्हटलेलं असतं, थांबा. आणि लगेचच कान्हाने समोर असलेल्या सरकारच्या डोळ्यात एक धूळ फेकलेली असते. धुळीमुळे सरकारला त्रास व्हायला लागतो आणि सरकार थेट खाली कोसळते आणि मग लगेचच आपण पाहतो तिच्या डोळ्यातून नकली लेन्स खाली पडतात. त्यावेळेला सखी म्हणत असते, लेन्स. त्यावर कान्हा म्हणत असतो, तेच तर मी तुम्हाला मगाचपासून समजावण्याचा प्रयत्न करतोय. ही बाई तुमची आई नसून तुमची मावशी म्हणजेच सरकार आहे. त्यावर सखी म्हणत असते, म्हणजे दरीत पडली ती माझी आई. त्यावर कान्हा म्हणत असतो, पॅनिक होऊ नका. खरं तर तुमच्या आईला काहीच होणार नाही, कारण रेस्क्यू टीम नक्कीच त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
हे सगळं ऐकल्यावर मात्र आता तिथे असलेली सरकार म्हणत असते, नाही वाचणार ती तेजस्विनी ताई, वाचू शकत नाही, कारण इतक्या उंचावरनं ती खाली पडली आहे, ऐवाना ती मेलीच असणार. असं तसं बोलणाऱ्या सरकारला आता थेट काना म्हणत असतो, मी तुमच्यावर हात उचलेन जर तुम्ही यापुढे एकही शब्द वावगा बोललात तर. त्यावेळेला सरकार म्हणत असते, गप्प बस रे काना, जास्त मस्ती आल्यागत करू नकोस. काय रे, काय तुझी लायकी, तू माझ्यावर हात उचलणार, तोंड पाहिलंस का आरशात. असं तसं आता सरकार या कानाला बोलत असते. त्याच वेळेला सखी म्हणत असते, सरकार म्हणजे मनस्विनी मावशी, आता तू एक शब्द जरी वावगा बोललीस ना तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट मीच. अशातच आपण पाहतोय आता परशूने दांडका आणलेला असतो आणि तो दांडका थेट सखीच्या हातात दिलेला असतो. परशू म्हणत असतो, ही जर सरकार असेल ना तर सखी काढ हिला बदडून. अशातच आपण पाहतोय आता सखीने एक दांडका सरकारला जोरदार लगावलेला असतो आणि सरकार लगेचच तो दांडका खेचून घेते आणि त्याच दांडक्याने ती आता सखीवर फटके देणार असते. तेवढ्यात कानामध्ये पडतो आणि म्हणत असतो, हिम्मत कशी झाली तुमची माझ्या बायकोवर हात उचलायची, याच दांडक्याने तुम्हाला नाही फटकावून काढलं तर नावाचा कान्हा नाही मी. आणि लगेचच आपण पाहतोय कान्हाने त्याच दांडक्याने आता या सरकारला पायावर फटके देत आडवं पाडलेलं असतं. सरकार चांगलीच चाट पडते, ती हसत असते, तिला अजिबातच लाज नसते. ती म्हणत असते, काही झालं तरी आता या साम्राज्यावर फक्त आणि फक्त माझं राज्य आहे, कारण तेजस्विनी ताई या जगातच नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय रेस्क्यू टीम कडनं आता कानाला एक फोन आलेला असतो. दरीत पडलेली जी बाई आहे ती बेशुद्ध आहे आणि तिच्या जीवाला फारसा धोका नाहीये. हे सगळं ऐकल्यावर काना म्हणत असतो, काय खरंच. त्यावर रेस्क्यू टीम म्हणत असते, हो, तुम्ही लवकरच अमुक हॉस्पिटलमध्ये पोहोचा. त्यावर लगेचच काना म्हणत असतो, ठीक आहे, आम्ही पोहोचतो. आणि मग लगेचच कानाने समोर असलेल्या ओरिजिनल पोलिसांना असं म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता या सरकारला ताब्यात घ्या आणि हिला तुरुंगात टाका, तोपर्यंत आम्ही पुढे जातो, कारण आम्हाला आत्ताच कळलं आहे की आमच्या तेजस्विनी मॅडम चांगल्या आहेत आणि आता लवकरच त्या शुद्धीवर येतील. हे सगळं ऐकल्यावर सखी म्हणत असते, काय. त्यावर काना म्हणत असतो, हो, तेजस्विनी मॅडम बेशुद्ध अवस्थेत सापडल्यात आणि त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू झाले सुद्धा आहेत. हे वाक्य ऐकल्यावर तिथे असलेली सरकार म्हणत असते, नाही, हे शक्य नाहीये, मी त्या तेजस्विनीला जगूच देणार नाही. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये खरंच तुरुंगातून ही सरकार पुन्हा बाहेर पडेल का? आणि असंच काहीतरी या मालिकेमध्ये आपल्याला थ्रिलर पाहायला मिळेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.